फ्रेंड्स, मी अंजली. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब लॉंग व्हिडिओमध्ये. तर आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवला होता. 15 ऑगस्ट आहे आज आणि तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज सुट्टी आहे त्यामुळे म्हटलं चला थोडंसं बाहेर फिरून येऊया. पावसाचं छान असं वातावरण होतं आहे आणि माझ्या मागचं जे नेचर तुम्ही पाहू शकता. छान असं हिरवंगार वातावरण झालेलं आहे पावसामुळे. तर मी कुठे आलेली आहे हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे. त्याआधी तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जो व्हिडिओ आहेत नवनवीन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर मग इकडे मी कुठे आलेली आहे हे तर मी तुम्हाला दाखवणारच आहे. खूप छान असं ठिकाण आहे वन डेसाठी पुण्यामधलं, जे तुम्ही वन डेमध्ये जाऊ शकता फॅमिलीसोबत, मित्रमैत्रिणींसोबत. खूप छान आहे. तर मग इकडे जे आहे ते मी आलेली आहे हडशी, मुळशीमध्ये जे हडशी आहे ठिकाण, मंदिर आहे तिथे आणि ॲडव्हेंचर वगैरे सर्व ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा आहेत. संत दर्शन वगैरे सुद्धा आहे. तर व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पाहण्यासाठी तुम्ही जे आहे ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू पहा. चला तर मग जो व्हिडिओ आहे तो कंटिन्यू. इथे बाहेर तुम्ही पाहू शकता पार्किंगमध्ये खूप जास्त गाड्या वगैरे लागलेल्या होत्या. तर आतमध्ये जाताना आम्हाला वाटलं खूप जास्त गर्दी असेल, पण असं काही नव्हतं. मंदिरामध्ये दर्शन जे आहे ते तुमचं लगेचच होऊन जातं. 15 ऑगस्ट असल्यामुळे जास्त थोड्या प्रमाणात गर्दी असते. नाहीतर मग अशा वेळी विकेंडमध्ये जर तुम्ही जाताल तर थोडीशी गर्दी जी आहे ती लागतच असते. तर मी इकडे आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मंदिरामध्ये छान अशी भव्य अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. तर इतके छान असं मंदिर आहे की वातावरण अगदी प्रसन्न होऊन जातं, मनाला सुद्धा छान वाटतं आपल्या. तर मी इकडे जे आहे ते दर्शन वगैरे घेतलं आणि थोड्या वेळ बसलो होतो. मग त्यानंतर बाहेर आलो. बाहेरसुद्धा पाहू शकतो कमळाची फुलं खूप वेगवेगळ्या कलरमध्ये सुद्धा होती. तर इकडे नंतर नाश्ता वगैरे केला, वडापाव वगैरे खाल्ला आणि आतमध्ये आम्ही संत दर्शन जे आहे ते पाहण्यासाठी निघालो. हे संत दर्शन जे आहे ते संग्रहालय आहे. महाराष्ट्राची संत परंपरा आणि संस्कृती दर्शवणारं एक शांत ठिकाण आहे. तरी हे इथे जे आहे ते जास्त करून संतांची पुतळे आणि काही शिल्पकला पाषाणात कोरलेले जे आहेत महाराष्ट्रातील विविध संतांच्या सुमारे 1200 पेक्षा जास्त सुंदर पुतळे आहेत. आणि यामध्ये आपल्याला वारकरी संप्रदाय आणि संत परंपरा यांचा इतिहास व माहिती पुढची पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे तुमच्या लहान मुलांसाठी सुद्धा फिरण्यासाठी खूप उत्तम पर्याय आहे. तर इकडे त्यानंतर तुम्ही पाहू शकता आतमध्ये आल्यानंतर खूप छान असं सर्व जे आहे त्याचं दर्शन आपल्याला होतं. इकडे जे आहे ते वडाचे वगैरे झाडं आहेत. अगदी उभे वाटतं की खरंच आपण इथे जंगलामध्ये आल्यासारखं वाटत होतं. तर मग इकडे त्यानंतर तिकडे दाखवलेलं आहे की श्रावण बाळ त्याच्या वडिलांना जे आपण गोष्ट लहानपणी ऐकलेली होती श्रावण बाळाची, त्या आईवडिलांना कावड यात्रेसाठी घेऊन जातो ते सुद्धा दाखवलेलं आहे. त्यानंतर इथं संत रविदास यांचं सुद्धा जे आहे ते सुद्धा दाखवलेलं आहे. ते चपलेचं काम करताना असं सुद्धा दाखवलेलं आहे. त्यानंतर पुढं आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता अगदी घरासारखं वाटतंय. त्यानंतर मग इकडे बांबूचं असं छान असं आतमध्ये जाण्यासाठी होतं. तर पुढे जे आहे ते आहे पुंडलिक जे आहे ते आपल्याला माहितीच आहे की विठ्ठल ज्यावेळेस येतात त्यावेळेस ते आईवडिलांची सेवा करत असतात आणि ह्याच्यासाठी वीट देतात विठ्ठलासाठी आणि ते सुद्धा दाखवलेलं आहे. त्यानंतर मग पुढे आहे जनाबाई, संत जनाबाई ज्यांना जे विठ्ठल आहेत ते दळण दळण्यासाठी येत असे त्यांच्यासोबत, ते सुद्धा छान असं दाखवलेलं आहे. त्यानंतर पुढे आहे संत ज्ञानेश्वर आणि संत मुक्ताबाई यांचं ताटी उघड. ज्यावेळेस संत ज्ञानेश्वरांना अपमान सहन करावा लागतो त्यावेळेस ते आतमध्ये स्वतःला कोंडून घेतात, ते सुद्धा दाखवलेलं आहे. मग इकडे पुढे आल्यानंतर आहे जे वाल्मिकी वगैरे कोण होतं त्या म्हणजे जे ऋषी होते त्यांचं काहीतरी गर्वहरण असं काहीतरी तिथे दाखवलेलं होतं. त्यानंतर मग इकडे जे आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान असं वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आहेत ते मूर्ती संत वगैरे होते. बाकीची माहिती काही इथे जास्त लिहिलेली नव्हती, जितकी समजली तितकीच तुमच्यापर्यंत मी शेअर करत आहे. परंतु पाहायला तुम्हाला खूपच जास्त आवडेल, कारण एकदम जुन्या पद्धतीमध्ये जे खरंच होतं ते सर्व इथे दाखवलेले आहे. मग इकडे जे आहे ते संत गोरा कुंभार ज्याच्या घरी विठ्ठलाने स्वतः मडकी बनवलेली आहेत ते सुद्धा खूप छान पद्धतीने दाखवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता खूप जसं काही खरं हे जे घडत आहे तसं वाटत होतं.
त्यानंतर इकडे जे आहे ते संत तुकारामांचं वगैरे दाखवलेलं आहे. संत तुकारामांबद्दल इकडे जे आहे ते दाखवलेलं होतं. त्यानंतर इकडे जे आहे छत्रपती आपले शिवाजी महाराज जे आणि संत तुकाराम यांची जी भेट आहे झालेली होती ते सुद्धा दाखवलेलं आहे. खूप छान पद्धतीने दाखवलेलं आहे. जे असं वाटतं की समोरासमोर खरंच हे आपण जे आहे ते अनुभवत आहोत. अगदी इतकं सुबक जे आहे त्या मूर्त्या घडवलेल्या आहेत कलाकाराने. आणि त्यानंतर बाहेर आल्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला इथे सुद्धा विठ्ठलाचं दर्शन घडतं. इकडे त्यानंतर आहे गजानन महाराजांचं सुद्धा दर्शन झालेलं आहे. त्यानंतर शिर्डीचे आपले साईबाबा ते सुद्धा इथं स्वयंपाक बनवताना दाखवलं आहे. त्यानंतर आपले स्वामी समर्थ त्यांना सुद्धा त्यांची सुद्धा खूप छान अशी मूर्ती वगैरे ते वारुळामधून कशी जन्माला आली हे सुद्धा दाखवलेलं आहे. त्यानंतर इथे साईबाबांचा जो आहे ते सर्वजण दरबारामध्ये बसलेलं असं दाखवलेलं आहे. त्यानंतर इकडे जे आहे ते वारकरी वारीला जाण्यासाठी निघालेत पांडुरंगाच्या आणि पांडुरंग सुद्धा त्यांच्यासोबत आहे असं छान वर्णन केलेलं आहे. त्यानंतर बाहेर आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इकडे आतमध्ये पुढे आल्यानंतर आहे सर्व संतांची जवळजवळ 12 कितीतरी संत होते त्यांची सर्वांची इथे तुम्ही पाहू शकता. एकदम कोरीव काम केलेलं आहे. खूप छान पद्धतीने दाखवलेलं आहे. इतकं सर्व जे आहे ते योग्य पद्धतीने मला तर व्हिडिओमध्ये घेता आलं नाही, पण जितकं जमेल तितकं मी यामध्ये तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न तर नक्कीच केलेला आहे. पाहू शकता अगदी असं वाटतं की जुन्या दगडांमध्ये हे जे आहे ते बांधकाम केलेलं सारखं एकदम कोरीव तसं. मग इकडे आहे राधाकृष्णाचं. ज्यावेळेस कृष्ण आपलं राधेसोबत गाया चारायला वगैरे जायचे त्यावेळेस सुद्धा हे छान असं दाखवलेलं आहे. वृंदावनमधलं जे दृश्य असतं तसं सेम दाखवलेलं आहे इकडे. आणि त्यांचे मित्र वगैरे सर्व जे आहेत ते सुद्धा साईडने ते बासरी वगैरे वाजवताना ते ऐकत असतात ते सुद्धा दाखवलेलं आहे. त्यानंतर मग इकडे पुढे आल्यानंतर अनेक असे शिल्प जे आहेत ते बनवलेले होते दगडांमध्ये. आणि त्यानंतर बाहेर आल्यानंतर मुलांसाठी आपले जे कार्टून्स वगैरे असतं ते सुद्धा होतं. मुलांसाठी कसं डोरेमॉन, छोटा भीम, जे मोटू पतलू असे बरेच कार्टून होते जे ते पाहू शकत होते. तर मग त्यानंतर इकडे आहे राधाकृष्ण वृंदावनमधलं जे आहे ते असं छान असं दृश्य आहे हे सुद्धा पाहू शकता तुम्ही. त्यानंतर इकडे आहे. तर असा होता व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.